पालघर जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या मुख्य आरोपी आतिफ तासे याला अखेर पालघर पोलिसांनी अटक करण्यात मोठे यश मिळवले आहे. जमीन बळकावणे आणि जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याच्यावर मनोर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते. अनेक दिवसांपासून फरार असलेला हा आरोपी मुंबईतील कांदिवली परिसरातून ताब्यात घेण्यात मिळालेल्या माहितीनुसार आतिफ तासे यांनी जमीन बळकावण्यासाठी दबाव टाकणे, धमक्या देणे तसेच जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप आहेत. या प्रकरणात त्याने सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळल्यानंतर तो लपून बसला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवत शोध मोहीम सुरू केली. पालघर स्थानिक गुन्हे शाखेने यासाठी विशेष पथक स्थापन केले होते. तांत्रिक माहिती, गोपनीय सूत्रे आणि सततच्या पाठपुराव्याच्या जोरावर अखेर आरोपीचा ठाव ठिकाणा शोधण्यात आला. पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचत कांदिवली परिसरात कारवाई केली आणि त्याला अटक केली. ही संपूर्ण कारवाई पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी सुरू असून या प्रकरणात आणखी काही सहकारी किंवा गुन्हेगारी जाळे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. स्थानिक नागरिकांमध्ये या अटकेमुळे दिलासा व्यक्त केला जात आहे. अनेक दिवसांपासून भीतीच्या छायेत जगणाऱ्या नागरिकांना आता सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहतील. दरम्यान पोलीस तपासात आतिफ तासे याच्या गुन्हेगारी कारवायाचा विस्तार केवळ पालघरपुरता मर्यादित नसून इतर भागांमध्येही त्याचे जाळे पसरले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही महत्त्वाच्या पुराव्याच्या आधारे आर्थिक व्यवहार, जमीन व्यवहारातील काळे धागेदोरे आणि इतर संशयितांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची चिन्हे आहेत. पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईने स्पष्ट झाले आहे की कितीही चतुराईने लपण्याचा प्रयत्न केला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटका अशक्य आहे. गुन्हेगारांना आता नो सेफ झोन असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.